नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळ्यात ऑपरेशन सिंदूर यात्रेने पाकिस्तानी अतिरेक्यांविरुद्ध आमची ही तिरंगा यात्रा असल्याचे केले सिद्ध। 13 ते 23 मेपर्यंत ऑपरेशन सिंदूरचा विजय आणि आनंद उत्सव आणि 3 सशस्त्र दलांचा सन्मान करणे आणि जनतेचे मनोधैर्य वाढवणे, तसेच पाकिस्तानी अतिरेक्यांविरुद्ध जनतेने एकत्रित राहणे आणि जनतेतून आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने भाजपाने संपूर्ण देशात ऑपरेशन सिंदूर आणि तिरंगा यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तिरंगा यात्रेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती। निमंत्रणामध्ये आमंत्रक अगर आयोजकांची नावे असली तरी रॅलीची उपस्थितीवरून नेतृत्व आणि सूत्र बहुतांशपणे भाजपाकडेच होते। ऑपरेशन सिंदूर आणि तिरंगा यात्रेत तालुका अध्यक्ष महेश पाटील, शहर अध्यक्ष शरद चव्हाण, तुकाराम पाटील, प्रसन्न निजामपूरकर, निलेश मांदाडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस महादेव पाटील, म्हसळ्याचे नगराध्यक्ष संजय कर्णिक, शिवसेना शिंदे गटाचे प्रसाद बोरले, रवींद्र लाड, रणजित जैन, सुशील यादव, विकास धारिया, शैलेश पटेल, सौरभ गोरेगावकर, भाजप महिला आघाडीच्या प्रमुख रेखा धारिया, अपर्णा ओक, मिनल ढवळे, नगरसेविका राखी करंबे, स्वप्नील चांदोरकर आदी सर्व पक्षीय मान्यवर उपस्थित होते। ऑपरेशन सिंदूर आणि तिरंगा यात्रेत यावेळी ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेट यांसह तृप्ती भोईर, म्हसळा।